गणपत लागमन हॅलो, पहिली चढाई आशिष गवाळी पुन्हा एकदा खुशखबर असेल जम्बूकिशोर डांगेवाडी संघासाठी. पाहायला मिळते जम्बूकिशोर डांगेवाडी खुशखबर असेल. एक आमचे मित्र आणि खरोखरच आमचे गुरु समान जे आहेत परागदादा जांगे यांच्याकडून सुद्धा संघ फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सामना संपल्याच्या नंतर लगेच पारितोषिक घेऊन जायचे. नक्कीच आपल्याला कोचवरून पाहायला मिळत आहे. बाहेर जांगे असतील, आता मला समीर नक्कीच सुंदर कामगिरी केली. एक विनंती असेल जम्बूकिशोर डांगेवाडी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे प्लीज. या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके सॉरी आहेत दादा आहे आमचे सर्वांचे लाडके आणि खरोखरच युवा वर्गाची जान सन्माननीय मुन्नादादा देसाई आपल्याला विनंती करतो आपण प्लीज व्यासपीठावरती यायचंय. मुन्नादादा देसाई खरोखरच नंतर येणार. ओके समीर जसं मग 33 पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच मोठा खेळाडू आहे. आतापर्यंत एकतर्फी सामने आपल्याला बाजूला झुकवले. तो समीर मैदानामध्ये दाखल असेल चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करतोय. मागच्या चढाईमध्ये एक मोठा खेळाडू बाहेर दाखवलाय. आता मात्र सार्थक डांगे असेल पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल डांगेवाडी संघाकडून. नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. नुकतीच झालेली पालव स्पर्धेमध्ये विजयी संघ ठरला होता. सार्थक बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला सार्थकडून. नक्कीच त्या ठिकाणी दबाव टाकला जातोय पंचांवरती. पाहूया कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. सार्थक आहे चढाईसाठी सज्ज झाला. टाइम वेट केला जातोय. मिडलला येऊन थांबलाय. आता मात्र परेश शिंदे असतील जसे बघा 07 हा एक मोठा खेळाडू पानवल संघाचा. पाहूया कोणती कामगिरी करणार. कोण या चषकावरती नाव कोरणार आपल्याला थोड्याच वेळात या कळणार आहे. एका बाजूला असेल मला वाटतं जम्बूकिशोर डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जयमान पानवळ गवाडी संघ. नक्कीच जम्बूकिशोर डांगेवाडी संघाचा विचार केला. आता मात्र त्या ठिकाणी परेश शिंदे आला होता. त्याचं जे डिफेन्स होता डिफेन्स बेदून त्या ठिकाणी 2 पॉइंट्स घेतले गेले पानवळ संघाला. पुन्हा एकदा आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झाला. एक उंच कुरा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनल सामन्यामध्ये एक सुंदर कामगिरी केली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला फायनल पर्यंत दाखल केलं गेलंय. पुन्हा एकदा परेश शिंदे मागच्या चढाईमध्ये 2 गुण घेतले होते. तोच परेश शिंदे चढाईसाठी दाखल झाला. आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पाहूया खोलवर चढाई करत असताना आता मात्र 2-2चा डिफेन्स आहे. आता मात्र बंटी आला. बंटी निजेकडे उडी ठेवला परेश शिंदेला. त्याला सपोर्ट मात्र चांगला मिळाला बंटीला. खरोखरच सुंदर कामगिरी करत असताना आशिष गवाळी पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करत असताना आशिष गवाळी बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरतोय का आशिष गवाळीसाठी. जसे क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच रोम मध्ये सामना फायनल सामना पाहतोय आपण मित्रांनो. एका बाजूला असेल जम्बूकिशोर डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जयमान पानवल गवाडी संघ. पुन्हा एकदा समीर नेमके तुम्ही आहेत कोणाच्या बाजूनं. ओके दोन्ही संघाच्या बाजूनं. आमच्या बाजूनं कोण आहे. ओके ठीक आहे. पुन्हा एकदा समीर झोपला दादा. ओके पुन्हा एकदा. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल सूरज डांगे. एक मोठा खेळाडू आहे. पाहूया कोणती कामगिरी करावी लागेल सूरज डांगेला. कारण नुकतीच झालेली जम्बूकिशोर डांगेवाडी स्पर्धा या स्पर्धेमध्ये बेस्ट डिफेंडरची ओळख झाली होती तो सूरज डांगे. आता मात्र 4 खेळाडू बाद केले. जोरदार टाळ्या वाजवा सूरज डांगेसाठी. या ठिकाणी सूरजसाठी खुशखबर असेल आमचे गुरुवर्य महेंद्र डांगे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे सूरज डांगेसाठी. त्याचप्रमाणे परागदादा डांगे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक काय बक्षिसं लावली जात आहेत.
जम्बू किशोर डांगेवाडी संघासाठी खरोखर सुंदर खेळ केला जातोय. आता मात्र त्या ठिकाणी पानवल संघ ऑल आउट होतोय. आता मात्र 1+2 पॉइंट 3 पॉइंट्स दिले जात आहेत जम्बू किशोर डांगेवाडी संघाला. पुन्हा परेश शिंदे खोलवर चढाई करत असताना जम्बू किशोर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये काही सामना रंगलाय. एका बाजूला जम्बू किशोर डांगेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला सुरेश डांगे आला होता. सुरेश डांगेला भेटून केलंय आणि जवळ जवळ 3 खेळाडू बाद केले. सुपर हेड बोनस +3 पॉइंट. परेश शिंदे नाम तो काफी है. पानवल संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. आता मात्र आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झाला. पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना आशिष गवाळी जवळ 2 खेळाडू बाद केले. 8-13. आशिष गवाळीसाठी राजूदादा डांगे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक बक्षिसाची मात्र खैरात केली जाते जम्बू किशोर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा समीर गेलाय चढाईसाठी. पाहूया गरमागरमीचा चाललेला सामना. कोण जिंकणार कोण हरणार येणारा मात्र काय ठरवणार. पुन्हा एकदा समीर पाहायला मिळतो आपल्याला. खरोखरच काय म्हणू घेतात पानवल संघाकडून. स्कोर कार्डचा विचार केला 8-13 13-8. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी केली जाते सार्थक डांगेकडून. 5 गुणांची लीड असताना जम्बू किशोर डांगेवाडी संघाकडे. आता मात्र पानवल संघ कोणती भूमिका बजावणार. पुन्हा एकदा परेश शिंदेचा वादळ मैदानामध्ये दाखल होणार का समीर आपल्या नावाचा बोलबाला करणार. की 2 संघ 2 खेळाडू आहेत ते बलाढ्य खेळाडू आहेत पानवल संघाचे. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा परेश शिंदे. काय दादाची क्वालिटी आहे, नाच करायचा नाही. पुन्हा एकदा परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. खोलवर चढाई करत असताना आता मात्र कोपरा रक्षकाला बाद केलं. त्या ठिकाणी तारवे होता. तारवेला बाद दिलं जातंय. 1 गुण दिला जातोय पानवल संघाला. आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया खोलवर चढाई करत असताना आता मात्र बोनस गुण सक्सेस झालाय का. लावा 100 माड जमा करा पैसे. पुन्हा एकदा आशिष बोनस गुण दिला गेलाय. पुन्हा एकदा समीर चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. सेफ चढाई म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा सेफ चढाई. परेश जसं मग 07 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. लाईन क्रॉस केल्याच्या खोलवर चढाई पाहायला मिळते परेश कडून. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. आता बाद केले कोणाला. कोपरा रक्षक आशिष गवाळी याला बाहेर कसं दाखवला जातोय. 1 गुण मिळतोय पानवल संघाला. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला टच पॉइंट घेतला गेला आहे. त्या ठिकाणी आदित्य डांगे होता. समीर आता मध्ये 3rd रेड असेल. सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना बळून घेण्याचा प्रयत्न केला गेला सार्थक डांगेकडून. आता मध्ये टच पॉइंट घेईल का सार्थक. पाहूया मारला आता मारला मात्र बाद केला कोणाला समीरला. पुन्हा एकदा परेश शिंदे. पाहूया खोलवर चढाई करत असताना परेश चढाई करत असताना पाहूया बंदीवरती अटॅक केला गेला आणि सुपर हेड म्हणावी लागेल परेश शिंदेची. काय खेळ करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा सार्थक डांगे आपल्याला चढाई करत असताना आता झाला आपल्या 2 गुणांची आघाडी आहे जम्बू किशोर डांगेवाडी संघाकडे. सामन्याला सुरुवात केली जाते. नक्कीच आपण स्कोर कार्डचा विचार जर केला गेला तर 15-13 2 गुणांची आघाडी आहे जम्बू किशोर डांगेवाडी संघाकडे.
पानवल पहिली चढाई परेश शिंदे पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. पुन्हा एकदा खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी आता मात्र परेश शिंदे 1 पॉइंट ला गेलाय. जे बाहेरून बोलणारे खुशखबर असेल, जर मंडळाने लाईट दिला तर एक प्रेक्षणीय सामना होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा खोलवर चढाई करत असताना आता मला डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय पानवल संघाचा. 1+2 पॉइंट टोटल 3 पॉइंट्स पानवल. पुन्हा एकदा समीर 15-17 पाहूया. समीर जसे बघा ते चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया 15-17 2 गुणांची आघाडी आहे. आता मला आघाडी असेल पानवल संघाकडे. पाहूया ही आघाडी आशिष गवाळी बिघाडी करून सोडेल का? तर गरमागरमीचा चाललेला सामना खरोखरच कोण विजयी होणार, कोण या चषकावरती नाव कोरणार आपल्याला येत्या कालावधीच कळणार आहे. पुन्हा आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज असेल. क्रमांक 10 आपल्याला चढाईसाठी सज्ज झाला. पाहूया खोलवर चढाई करत असताना आशिष गवाळी नक्कीच त्याच्याकडे बॉल सुरू करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय का आशिष? त्याच्या पुण्याला सज्ज झाले. आता अति काही संकटात नाही. मिळेलचा जो खेळाडू होता, डिफेंडर होता, त्याला बाद केलं गेलं. जसं मग 10 1 गुण मिळतोय हक्कबा संघाला. पुन्हा परेश शिंदे पहिला हा पाय सुंदर कामगिरी केली होती. तोच परेश शिंदे मैदानात दाखल झालाय चढाईसाठी. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी? परेश शिंदे खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी यश तारवे तारे होता. पाहूया हजर आशिष गवाळे आता मात्र कोकण प्रेक्षकाला बाद करतोय. 1 गुण मिळेल हक्कबा संघाला. पुन्हा परेश शिंदे क्रमांक 07 चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना परेश शिंदे ठेवला गेलं. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकाला खूप सुंदर कामगिरी केली. 1 गुण मिळतोय हक्कबा संघाला. या ठिकाणी याच्या अगोदर जो गरीब बाद केला होता, जो टॅकल केलं गेलं होतं वल्लभ तारवे, याच्यासाठी महेंद्र डांगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा समीर त्याचे मग 33 पाहूया कोणती कामगिरी करतोय. आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. समीर असेल. खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी डिफेन्स मध्ये कोणती कामगिरी करणार हक्कबा संघाचा. आता मात्र चूक पाहायला मिळाली. होता वल्लभ तारवे. 2 पॉइंट्स दिले जात आहेत पानवल संघाला. 19-20 20-19 एका गुणांची आघाडी आहे पानवल संघाकडे. पुन्हा एकदा आशिष खोलवर चढाई करत पानवल संघाचा टाइमआउट घेतला जातोय पानवल संघाकडून. परेश शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. चढाईसाठी सज्ज असेल. खोलवर चढाई कराव्या लागतील. तो तुमची साखळी सजवली जाते. खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी बंटीवरती अटॅक केला गेला परेश शिंदे कडून. पुन्हा तोच अटॅक बंटीवरती. 2 गडी बाद केले. आता मात्र सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी सार्थक डांगे चढाईसाठी गेलाय. पाहूया कोकणाला खेळावरती दबाव टाकला जातोय सार्थक डांगेकडून. नक्कीच त्या ठिकाणी खूपच चढाई करत असताना आता मात्र हाताने प्रयत्न सफल ठरला. पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का सार्थक कडून? बाद केलंय कोणाला? मिडलचा खेळाडू जो होता त्याला बाद दिलं जात आहे. बोनस +1 पॉइंट हक्कबा संघ. पुणे परेश सुपर टॅकल ऑन असेल हक्कबा संघासाठी. पाहूया कोणती कामगिरी करतील. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक असेल 21-23. 2 गुणांची आघाडी आहे पानवल संघाकडे. पाहूया सुपर टॅकल ऑन आहे. परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करतोय. 07
खोलवर चढाई करत असताना आता मात्र हाताने एका हाताने पकडण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. पुन्हा टाइम आउट घेतला गेला. पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते. सार्थक चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कुठली कामगिरी करतोय. खोलवर चढाई करायची कामगिरी करतोय. बोनस गुण दिला जातोय. समीर असेल चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय समीर. आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. जसं 33 पाहायला मिळेल आपल्याला. समीर लाईन क्रॉस केल्याच्या ते मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर काय वेळेत केले जाते. गुणफलक असेल 22-28. 6 गुणांची आघाडी आहे पानवल संघाकडे. पाहूया पानवल संघ ही आघाडी ही आघाडी कायम राखेल का. पुणेला आशिष मात्र आता मदार असेल हक्कबा संघाची. नक्कीच पुणेला जोमाने खेळ करावा लागेल. आशिषला खोलवर चढाया कराव्या लागतील. आशिषला नक्कीच त्या ठिकाणी आशिष खोलवर चढाई करत असताना आता माझा गडी टिकलाय. बाद केलंय. मिडलचा खेळाडू होता पुन्हा एकदा बाद केलंय. आता माझा परेश शिंदे जसं मध्ये 7 पाहायला मिळेल आपल्याला. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा शांत सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरेल का. परेश शिंदे जसं मग 0 सेव्ह. परेश शिंदे आला आता याला टेक्निकल पॉइंटला गेला पानवल संघाला. पुणेला आशिष गवाळी बोनस गुण दिला जातोय. आता मात्र परेश शिंदे 24-30. आता मात्र सुंदर डिफेन्स कामगिरी केली. या ठिकाणी आमच्या सर्वांचा लाडकं नेतृत्व सन्माननीय देसाई सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. सन्माननीय मुनदादा देसाई आपल्या विनंती येतो व्यासपीठावरती यायचे प्लीज. समीर पाहूया जसे मग 33 चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 27-30 पाहायला मिळतोय गुणफलक. समीर असेल. आता मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल वाहन असेल. आशिष गवाळे चढाईसाठी सज्ज झालाय. पानवल संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी मिडलचे गाडू बाद करण्याचा प्रयत्न आशिष गवाळेकडून. खोलवर चढाई पाहायला मिळते. सुपर टॅकल वाहन आहे पानवल संघासाठी. आता मात्र हाताने घडी दावा केला गेला. आशिष गवाळे पुन्हा समीर लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या पुण्याला गेल्या दिवसात सज्ज झालाय. समीर असेल जसं मग 33 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी समीर. खोलवर चढाई करत असताना समीर पाहूया. सामना संपायला 1 मिनिट. सामना संपायला शेवटचे मिनिट असेल. समीर वरती अटॅक केला गेला. त्यानंतर पाहूया खोलवर चढाई करत असताना आशिष एक गुण केला जातोय हक्कबा संघाला. थर्ड रेड असेल. मेहनत करायची आहे समीरला. पाहूया कोणती कामगिरी करेल समीर. टच पॉइंट घ्यावा लागेल समीरला. नक्कीच खोलवर चढाई करत असताना आता मात्र सुंदर कामगिरी करतो. पुढे टांगे आला आणि त्याला पकडून ठेवलं गेलं. 2 पॉइंट टोटल 3 पॉइंट. गुणफलक असेल 32-30. 2 गुणांची आघाडी आहे हक्कबा संघाकडे. आता मात्र आशिष गवाळी कोणती कामगिरी करणार. शांत संयमी खेळ. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडाला येऊन थांबलाय. पाहूया आशिष गवाळी कोणती कामगिरी करतोय. नक्कीच आशिष गवाळी खेळण्याच्या दिवसात सज्जाला मिडलला येऊन आला. मिडलला आल्याच्या नंतर थोडस टाइम व्हॅलिड केले जाते. आशिष गवाळी याच्याकडून पाहूया कोणती कामगिरी करेल आशिष. सामना संपला. विजयी झालाय कोण. जम्मू-कश्मीर जांगेवाडी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे जनमान पानवल संघ जनमान पानवल गवावाडी संघ हा उपविजयी झाला. त्यांचंही हार्दिक अभिनंदन. खरोखरच सुंदर खेळ केला या ठिकाणी. आता सुंदर खेळ दाखवू.